स्वतःच्याच मुला-मुलीचं लग्न असताना त्या बाईला मुलांना औक्षण करायचा, त्यांना हळद लावायचा अधिकार नाकारला जातो. आणि या बाईची इच्छा असली तरी कोण काय म्हणेल या माध्यमातून ती ते करत नाही. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे जिजाऊ सती गेल्या नाहीयेत. ती महाराणी ताराराणी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आपण पाहतो की 9 वर्ष ही औरंगजेबाशी लढलेली आहे. औरंगजेबाला तिन्ही सळोखी पळो 9 वर्ष करून ठेवलेलं आहे. तर अहिल्याबाई होळकर सुद्धा पती निधनानंतर 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचा इतिहास पाहिला तर महात्मा फुलेंचं सत्यशोधक समाजाचं जे कार्य आहे ते स्वतःच्या मृत्यूपर्यंत त्यांनी ते पुढे नेलेलं आहे. जय भारत. जागृती न्यूज चॅनलच्या ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. गेल्या वर्षी म्हणजे मे महिन्यामध्ये कोल्हापूर जवळच्या हेरवाड या गावी जी विधवा प्रथामुक्ती झाली आणि त्या निमित्ताने पूर्ण जवळपास वर्षभर आजपर्यंत की त्याचं ठिकठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू आहे, त्याच्या चर्चा सुरू आहेत. आणि आपल्या चॅनलवर मी त्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता आणि मला सांगायला आनंद होतो की त्यामुळं आजही अनेक अशा पीडित महिलांचे, विधवा महिलांचे मला फोन येत आहेत. आणि आताही आपण संक्रांतीपासून पाहतोय रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हा एक विषय चालू असल्यामुळं आणि जे शुभ कार्य असतात, लग्न असतील, वास्तुशांत असेल, वाढदिवस असतील, अशा अनेक प्रसंगी म्हणजे विधवा आणि हळदी कुंकू हा विषय हा ऐरणीवर येत असतो नेहमीच. आणि ज्या वेळेला अनेक महिलांचे फोन येतात त्यावेळेला असं जाणवतं की विधवांचं हे जगणं आणि जीणं आजही वेदनादायी आहे अनेक ठिकाणी, असं पुन्हा पुन्हा जाणवतं. म्हणजे आणि त्यामुळं मला आज पुन्हा एकदा तो विषय घेऊन आपल्याशी संवाद साधावा वाटला. आणि हा विषय आज पुन्हा एकदा बोलायचा आहे. यामुळं मी थोडं इतिहासात डोकावलं आणि त्यावेळेला अनेक नावं मला ज्या आपल्या रणरागिणी होऊन गेल्या आहेत आणि महानायिका होऊन गेल्या आहेत आणि त्या पण त्यांच्या पती निधनानंतर त्यांनी जे काही कार्यकर्तृत्व केलंय तर ते पाहून आपल्याशी ते शेअर करावं वाटलं. आणि आपण इतिहास पाहिला, अभ्यासला, वाचला तरच आपल्याला एक जगण्याचं एक बळ पण आपल्याला येतं असं मला वाटलं. तर आपण राजमाता जिजाऊंना जर बघितलं तर त्यांनी 2 छत्रपती घडवले असं आपण म्हणतो. आणि त्यांचा शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात निर्णय प्रक्रियेमध्ये किती मोठा सहभाग होता हे दिसतं. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे जिजाऊ सती गेल्या नाहीयेत. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की सतीची चाल जिजाऊंनी बंद केली. आणि राज्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवाजी महाराजांच्या पाठिंब्यासाठी त्या सती गेलेल्या नाहीयेत असं आपण इतिहासात वाचतो. आणि शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी सर्व धैर्य, बळ एकवटून स्वराज्यासाठी, स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांचं धैर्य एकवटून शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलेलं आहे, संभाजी महाराजांना घडवलेलं आहे. दुसरं आपण पाहिलं तर त्याच घराण्यातील महाराणी ताराराणी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आपण पाहतो की 9 वर्ष ही औरंगजेबाशी लढलेली आहे. औरंगजेबाला तिन्ही सळोखी पळो 9 वर्ष करून ठेवलेलं आहे. अहिल्याबाई होळकरांचं बघितलं तर अहिल्याबाई होळकर सुद्धा पती निधनानंतर 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार केलेला आहे. सावित्रीबाई फुलेंचा इतिहास पाहिला तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांनी म्हणजे त्यावेळेला त्यांना जे अंत्यसंस्कार करायचे होते त्यावेळेला सगळ्या भाऊबंधांनी विरोध केला की दत्तक पुत्राला करता येणार नाही. त्यावेळेला दत्तक पुत्राला बाजूला सारून त्यांनी ते टिटवं हातात धरलं आणि त्यांनी स्वतः अग्निसंस्कार केलेले आहेत. आणि महात्मा फुलेंचं सत्यशोधक समाजाचं जे कार्य आहे ते स्वतःच्या मृत्यूपर्यंत त्यांनी ते पुढे नेलेलं आहे. पंडित रमाबाईंचं जर बघितलं
तर ते जन्माने ब्राह्मण आहेत, परंतु शूद्र समजल्या जाणाऱ्या विपिन बिहारी दास यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि अवघ्या 2 वर्षात एका मुलीला जन्म दिला, मनोरमा तिचं नाव, आणि तिला जन्म देऊन त्यांचं अकाली निधन झालं. आता पंडित रमाबाईंचा जर इतिहास बघितला तर त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ, त्यांचा पती अशा एकूण 4 जणांच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत लागोपाठ. आणि असं असताना सुद्धा त्या रडत न बसता त्यांनी स्त्री शिक्षण, विधवांच्या समस्या हे सगळं पाहून त्या महिलांसाठी काम सुरू केलं आणि शारदा सदनची निर्मिती करून त्या माध्यमातून प्रचंड काम केलं. आणखीन एक इतिहासकालीन स्त्री आहे की सावित्रीबाई पाटील. तर शिवकाळामध्ये एक बेलवडीची गडी अशी एक कथा आहे. तर बेलवडीची गडी जी होती तर त्या गडीमध्ये जो पाटील होता तर त्यांनी शिवाजी महाराजांच्याच कावडीच्या बैलाची काहीतरी आगळीक काढली अशी कथा आहे. आणि त्यावेळेला ते काढल्यामुळं म्हणजे त्या गडीतल्या पाटलाचं आणि शिवरायांच्या सरदारांचं म्हणजे आपसातलं युद्ध झालं. अशा वेळेला म्हणजे सावित्रीबाई पाटीलच्या डोळ्यासमोर तिचा पती त्या युद्धामध्ये निधन पावला. आणि अशा वेळेस सुद्धा पती निधनानंतर सुद्धा तिने आपली गडी राखण्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांबरोबर किंवा सरदारांबरोबर युद्ध केलं. आणि सखुजीराव म्हणून एक जो सरदार होता तर त्याला तिने 3-4 दिवस अगदी जेरी सांडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे ती सापडली नाही, पण त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी ती सापडली. म्हणजे उलट सखुजीरावने तिच्यावर काही अन्याय पण केला. आणि त्यानंतर तिला जेव्हा धरून पुढे आणलं तर तेव्हा शिवरायांनी पाहिलं की ही बाई माणूस कोण आहे. तर त्यांनी सांगितलं की ह्या बाईनीच मला सळोखी पळ करून सोडलं, 3-4 दिवस रानुमाळ फिरवलं. आणि त्यावेळेला तिची स्टोरी अशी आहे की ती कुत्सितपणे हसली. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांना वाटलं की का हसताय माई तुम्ही. तर मग तिने सांगितलं की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. आणि मग सगळ्यांना बाहेर काढलं आणि मग तिने ते सांगितलं. परंतु सखुजीरावला शिक्षा तर केलीच शिवाजी महाराजांनी, परंतु तिला पकडून आणल्यानंतर सुद्धा ती माते समान आहे असं समजून तिला तिची गडी तर परत दिलीच शिवरायांनी, परंतु 2 गावं अजून इनाम म्हणून सुद्धा दिली. तर हा सगळा इतिहास असा अनेक महिलांचा आहे. तर हा सगळा इतिहास सांगायचं कारण म्हणजे माझ्या ज्या विधवा भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, तर आपण एक माणूस आयुष्यातून आपला गेला म्हणून आपलं आयुष्य संपलं म्हणून आपण हरू नये. आणि आपण जेव्हा दुसऱ्याचं दुःख बघतो त्यावेळेला म्हणजे आपली दुःख कमी होतात. किंवा आता हा आपल्याला तर हा जर आपण हे 5-6 महिलांचं जर बघितलं तर आपल्याला एक शौर्याचा इतिहास आहे. त्याच्यामुळं आपण म्हणजे हरून जाऊ नये, रडत बसू नये आणि काहीतरी मार्ग काढण्याचं आपल्याकडे एक क्षमता आहे आणि त्या पद्धतीने आपण करत राहूयात. आणि माझ्या पुरुष बांधवांना पण मला या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की आपल्या कुटुंबातील पुरुष अकाली गेला तर त्याच्यामध्ये आपल्याच कुटुंबातल्या महिलांची चूक कशी काय असू शकते. त्यामुळं त्यांना जो होणारा त्रास आहे आणि त्यांच्यावर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत हे कमी करण्याचं काम कुठलाही कायदा नाही करू शकणार, तर ते आपणच करायला लागणार आहेत. आता आपण कोविडमध्ये जर बघितलं तर हजारो पुरुष गेलेले आहेत आणि कोविडमध्येच हे जास्त समस्या वाढली की विधवांच्या समस्या जास्त वाढलेल्या आहेत. आणि अनेक तरुण मुली म्हणजे अगदी 22-25 पासून ते 50 पर्यंतच्या अनेक महिला ह्या विधवेचं जीवन जगत आहेत. आणि अनेकींना म्हणजे नवरा गेल्यानंतर इस्टेटीतून सुद्धा बेदखल करण्याचं काम केलं जाते आणि त्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीयेत. म्हणजे त्यांनी जर शेती मिळाली तर आपण पाहतो की जरी तिला शेती मिळाली तर बाई शेती करून सुद्धा मुलांना जगवते, शिकवते. कारण आपण अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा पाहतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात पण महिलांनी त्यांच्या बायकांनी आत्महत्या केल्याचं आपल्या कुठं ऐकवत येत नाही. त्यामुळे जे त्यांच्या हातात असतं तर त्या सक्षमपणे ते करत असतात. आता हे सगळं मी मांडत असताना मला अनेक महाराष्ट्रातून महिलांचे फोन येतात. आता हे चांगलं का वाईट हे मी म्हणू शकत नाही, परंतु एकूण सगळ्या जाती धर्मातील महिलांचे प्रश्न आणि समस्या ह्या समान आहेत. म्हणजे
त्यांची दुःख, त्यांच्या समस्या हे एक समान आहेत. आता मला जे फोन येतात तर त्याच्यामध्ये एक परवाच मला फोन आला एक वर्ध्यावरून, की त्या म्हटल्या की मॅडम हे तुमचा तो व्हिडिओ ऐकला आणि ही विधवा प्रथा मुक्ती आहे ती आमच्या गावात कधी येणार. तर म्हणजे आमच्या गावात कधी येणार हा प्रश्न तर आमच्या गावात कोण आणणार ते आपणच हे केलं पाहिजे असं मी तिला म्हटलं. तर त्याच्यानंतर ती मला असं म्हटली की नाही मग आमच्या इकडच्या सरपंचाचा नंबर तुम्हाला देऊ का, तुम्ही त्यांच्याशी बोलाल का, तुम्ही आमच्याकडे येताल का, तुम्ही आमच्या गावात मीटिंग घ्याल का. म्हणजे असे अनेक प्रश्न त्या बायांच्या मनामध्ये आहेत. त्याच्यानंतर तिने आणखीन एक सांगितलं मला की मॅडम म्हणजे मी जेव्हा सवाष्ण होते तर त्यावेळेला मी जेव्हा हळदी कुंकू करत होते संक्रांतीचं तर त्यावेळेला माझे विचार असे होते, माझं शिक्षण अतिशय कमी आहे, 12वी शिकलेली आहे, पण मला असं वाटतं की सगळ्या महिला सारख्या आहेत आणि माझ्याकडे मी विधवा महिलांना बोलावत होते म्हणजे ज्यावेळेला मी हळदी कुंकू करत होते त्यावेळेला. आणि आता माझे मिस्टर जाऊन 2 वर्ष झाले, 1 वर्ष मी हळदी कुंकू केलं नाही, पण या वर्षी मला असं वाटलं की मी स्वतः हळदी कुंकू करावं आणि म्हणून मी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला माझ्या घरी आणि मी अनेक सगळ्याच महिलांना म्हणजे त्याच्यात विधवा सवाष्ण असं भेद न करता मी सगळ्या महिलांना बोलावलं. परंतु माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे फक्त 5 ते 6 महिला आल्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे 3 महिला सवाष्ण होत्या आणि त्या मला म्हणल्या की नाही तुम्ही चांगलं करताय, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर त्या 3 महिलांनी मला फक्त बळ दिलं आणि बाकीच्या महिला म्हणजे की काय हिचं काय असं पांढरं कपाळ बघायला जायचं का किंवा म्हणजे हिला काय आता हौस आली हळदी कुंकू करायची वगैरे वगैरे असं बोलत राहिल्या. म्हणजे हिचं तोंड बघायचं नाही, ही अपशकुनी, ही पांढऱ्या पायाची, हे कोण म्हणतं तर हे आपणच महिला म्हणतो. म्हणजे आपणच हे बदल करायला पाहिजेत. आणि मला पुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं की ती असंही म्हणाली की आता मला 2 मुलं आहेत मॅडम, की आता मला काही लग्न करायचंय का तर मला लग्न नाही करायचं, पण मला एक माणूस म्हणून एक सन्मानाची वागणूक तरी मिळायला नको का. म्हणजे शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये सुद्धा ही मिळत नाही, ही अनेक महिलांची खंत आहे. आणि हे म्हणून मला सगळ्यांना या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की किती साधी अपेक्षा आहे त्यांची की त्यांना फक्त सन्मान पाहिजे. तुमच्याकडे इस्टेट प्रॉपर्टी, तुमच्याकडे पैसा पाणी ह्या महिला मागत नाहीत, त्यांचे ते कष्ट करतात, त्यांचे त्या मार्ग काढतायत आणि झालंच तर आपण मदत तर करायलाच पाहिजे, पण त्यांना सन्मानाने सुद्धा जगू देत नाही. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला हौसमौज नाही का असं विचारतात महिला. महिलांना वाटतंय. बरं दुसरी सौभाग्य लेणं घालण्याचा जो प्रश्न आपण पुन्हा पुन्हा बोलतो तर तो त्यांच्या दृष्टीने एक सुरक्षिततेचा सुद्धा विषय आहे. म्हणजे आता आमच्यासारख्या महिला त्याच्यातून बाहेर पडल्यात, म्हणजे आम्ही घातलं काय नाही घातलं काय घालू नका असं म्हणणारे अनेक एक वर्ग आहे. परंतु जो सक्षम आहे, स्वावलंबी आहे, जो विचारांनी परिपक्व आहे तो वाटेल ते विचार करू शकतो. परंतु ज्यांचे विचार अभ्यास कमी आहे, ज्या अजून धर्माला, देवाला, समाजाला घाबरतात, तर अशा महिलांना सपोर्ट देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आता काही महिलांचं मी असं पण पाहिलंय की बऱ्याच वेळेला त्यांना जबरदस्तीनेच पती निधनानंतर ते सगळी सौभाग्य लेणी काढली जातात. आता अशा वेळेला प्रसंग वेगळा असतो म्हणून त्या त्यांचं ऐकतात आणि थोड्या दिवसांनी त्या परत घालतात पण. तर म्हणजे हे जर आहे तर मग आपण ते काढावंच का. म्हणजे ते नाही काढलं तर काय होईल. आपण ते बदल मानसिकता बदलाचा विषय हा. ह्यानी कुठलंही काही पाप लागत नाही किंवा पाप पुण्याच्या कल्पनेत आपण अडकलोय, धर्माच्या बंधनात आपण अडकलोय. आणि धर्म धर्म म्हणतो तर धर्म तरी कोणी कधी वाचलाय आणि कधी काय होतं आणि कशाने काय होतं. आपण काहीतरी ऐकत राहतो आणि करत राहतो, तर हे आपण धार्मिक मानसिक गुलामगिरीतून आपण कधीतरी बाहेर पडणार आहोत की नाही, हा एक विषय मला इथं मांडावासा वाटतो. आता हे सगळं करत असताना अनेक महिला संघटना, काही संस्था, काही पुढे येऊन बचत गट माध्यमातून बरंच काही करायचा प्रयत्न करत आहेत, सक्षमीकरण होत आहे. हे आपण नाहीच होत असं म्हणू शकत नाही, पण चांगल्या कामाचा वेग नेहमी कमी असतो. आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून ही एक चळवळ कशी होईल ही या माध्यमातून आपण त्याचा विचार केला पाहिजे. गावागावामध्ये बदल केले पाहिजेत
उदाहरणार्थ स्वतःच्याच मुला मुलीचं लग्न असताना त्या बाईला मुलांना औक्षण करायचा, त्यांना हळद लावायचा अधिकार नाकारला जातो. आणि या बाईची इच्छा असली तरी कोण काय म्हणेल या माध्यमातून ती ते करत नाही. तर अशा वेळेला आपण जाणीवपूर्वक त्यांना पुढे घेऊन आपण त्यांना ते शुभ कार्यात सहभागी करून घेणं आपलं सगळ्यांची जबाबदारी आहे. माझ्याकडे अनेक फोन येतात, अनेक लोक इथे येऊन भेटतात. अगदी एक उदाहरण सांगेल की एक 26-27 वर्षाची मुलगी की जी आता LLB करतीये आणि तिचा नवरा कोविडमध्ये गेला. तिला आता 3-4 वर्षाची मुलगी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती आता सासरी मुलगी आहे म्हणून ती सासरीच राहतीये. सासर आणि माहेर दोन्हीही प्रतिष्ठित घराणी, सदन घराणं आहे. म्हणजे प्रश्न कुठंच नाहीये. परंतु असं असताना सुद्धा म्हणजे मला प्रश्न पडला की ती माझ्याकडे का आली? मग ती घराणं इतकं मोठं, दोन्ही नावं तिने मला सांगितली की दोन्ही मोठी घराणी, श्रीमंत घराणी. असं असताना ती माझ्याशी शेअर करायला का आली? तर तिने जे सांगितलं तर म्हणजे ते ऐकून मी हादरले. कारण तिच्या नवऱ्याने जे काही व्यवसाय उभारला होता त्या व्यवसायात ती पुढं ती बघती आहे. पण आता दिराचा आणि सासऱ्याचा दबाव असा आहे की ते तिने बघू नये. म्हणजे तर आणि मग तिला आम्ही पैसे देऊ, म्हणजे असा मुद्दा आहे. म्हणजे पैसे खूप असताना सुद्धा जर ह्या मुलीची अशी अवस्था आहे किंवा तिच्याकडं काही वेळेस कुटुंबामध्येच वाईट नजरेने पण पाहिलं जातं, म्हणजे ती घाबरून सासर सोडून निघून जावी अशी अवस्था काही वेळेस निर्माण केली जाते. तर असं जर श्रीमंत घरातल्या, प्रतिष्ठित घरातल्या महिलेची अवस्था असेल तर गरिबांची काय अवस्था होत असेल असा विचार माझ्या मनात आला. आपण नेहमी बोलतो, ऐकतो, बाई हीच बाईची शत्रू आणि कित्येकदा ते खरंही असतं असं अनेक प्रश्नांमधून जेव्हा हे असे प्रश्न पुढे येतात त्याच्यातून लक्षात येतं. पण मैत्रिणींनो, मला असं सांगावंसं वाटतं आपल्याला की ज्या विधवेला की जी महिला आपली भगिनी असते तिलाच आपण त्रास देतो आणि तिच्यावर अन्याय करतो, तिच्या सौभाग्यालंकार काढतो, तिला बेघर करतो, तिला इस्टेटीतून बेदखल करतो, तिच्यावर अन्याय अत्याचार करतो किंवा होत असेल तर आपण शांत राहतो. तिला पांढऱ्या पायाची, माझा मुलगा खाल्ला किंवा अपशकुनी म्हणतो. तेव्हा हे सगळं करत असताना हीच वेळ, मी काय म्हणते लक्षात घ्या, की हीच वेळ माझ्यावर, माझ्या मुलीवर, माझ्या बहिणीवर आली तर काय होईल हा विचार प्रत्येक महिलेने केला तर तुमच्या वागण्यात, विचारात तुम्ही नक्कीच बदल करू शकाल. भगिनी भाव आपल्या महिलांमध्ये निर्माण होणं जास्त गरजेचं आहे हे मी पुन्हा पुन्हा मांडत असते. आणि कोणतीही घरातली मुलगी आपली जी सून आहे, भावजय आहे, नणंद आहे या नात्यापेक्षा ती आपली मुलगी आहे, आई आहे, बहीण आहे असे समजले तर तिच्या समस्या, तिचे दुःख तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकाल. आणि तसंच माझ्या बंधूंनो, की शिवरायांप्रमाणे प्रत्येक स्त्री माते समान आहे असं जेव्हा आपण समजाल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही कोणत्याही स्त्रीला सन्मान तर द्यालच पण न्यायही द्याल. विधवा प्रथा मुक्तीचे पहिले पाऊल म्हणजे त्यांना सन्मान देणं, मुख्य प्रवाहात आणणं, शुभ कार्यातील आनंद त्यांना घेऊ देणं. म्हणजे जीवनात अनेक आनंद असतात, त्याच्यामध्ये महिलांचा आनंद हा शुभ कार्यात सहभागी होण्यात जास्त असतो. त्यामुळे तो आनंद त्यांना घेऊ द्यावा आणि मुख्य म्हणजे मनुवादी विचारातून भयमुक्त व्हावं. यासाठी आपल्यामध्ये हवा फक्त मानसिकता बदल. आपण जर ते ठरवलं तर ते नक्कीच करू शकतो. रूढी परंपरा नष्ट करायला आता म्हणजे अनेक आपले महामानव होऊन गेलेले आहेत की अगदी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर शाहू महाराज, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आता जन्माला नाही येणार. परंतु त्यांचे विचार, त्यांचं कार्य जर आपण वाचलं, अभ्यासलं, अनुभवलं तर आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो. आजच मी एका पेपरला बातमी वाचली की पुण्यामध्येच लष्करमध्ये एका बौद्ध कुटुंबाने रमाबाई आणि सावित्रीबाई फुलेंच्या फोटोचं पूजन करून घरामध्ये जे मुलाचा विवाह समारंभ होता तर त्याचं जे हळद दळणं प्रकार आहे किंवा हळद लावणं, सवाष्ण जेवू घालणं, तर ह्या सगळ्याला म्हणजे घरातल्या सर्व कुटुंबांनी, त्यातल्या महिलांनी एक निर्णय घेतला की आपण जे हे सवाष्ण जेवण घालतो तर ते आपण विधवांना जेवू घालायचं
आणि विधवांच्याच हस्ते हे हळद वगैरे लावायची, दळायची वगैरे सगळ्या जी शुभ कार्य आहेत ती. आणि हा निर्णय त्या कुटुंबांनी घेतला, त्याची बातमी आहे आजच्या पेपरला. आणि त्यावेळेला त्या महिलांनी असं मत व्यक्त केलं की बघ्याची भूमिका आम्ही अनेक वर्ष घेत होतो, पण आज आम्हाला प्रत्यक्ष ह्या आनंदात सहभागी करून घेतले या कुटुंबांनी, साडी चोळी देऊन सन्मान केला आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. तर म्हणून म्हणजे असे प्रसंग घडले पाहिजेत. अनेक ठिकाणी आज महिलांच्या हळदी कुंकू सुद्धा अनेक जण करतायत, केले आणि ते केले पाहिजेत. आणि एखाद्या विधवा महिलेने हळदी कुंकू आयोजित केलं तर तिथं आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे, हे जाणीवपूर्वक मी सांगते. आणि तेव्हा स्त्री ही आपण एकच जात मानू, आपण सारे समान आहोत असं मानू. आपल्या पुढची, जे मी मागे एकदा बोलले होते की सौ, कुमारी, श्रीमती, ही सारी जोखडं आहेत ती आपण टाकून देऊ. फक्त आपल्या पुढं आपलं नाव आणि आडनाव जे लावायचे ते लावा, किंवा कोणी डॉक्टर, ऍडव्होकेट, प्राध्यापक, इंजिनियर असेल तर ते लावा. म्हणजे बाकीचे जी काही आपल्याला एक आयडेंटिटी ह्या श्रीमती, सौभाग्यवती, कुमारी या नावांनी मिळते, ती आयडेंटिटी आपण काढून टाकूयात, असं आपण सगळेजण ठरवूयात. आणि जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी या निमित्ताने एक आवाहन करू इच्छिते, कारण अनेक जे फोन येत आहेत त्याच्यामुळं मला एक सुचलेलं जी कल्पना आहे ती या माध्यमातून मी मांडू इच्छिते की या चॅनलवर माझा नंबर असतो. त्यामुळं ज्यांना माझ्या मदतीची, ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे त्यांनी मला फोन करा, मेसेज करा. आणि मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप निर्माण केलेला आहे ऑलरेडी, आणि याच्यामध्ये जवळपास आता 50 महिला रोज संवाद साधत आहेत. गेले आठवडाभर हा उपक्रम माझा सुरू झालेला आहे आणि मला आज बोलायचं होतं, त्या निमित्ताने मी ह्याची तयारी पण सुरू केलेली आहे. त्यामुळे ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सहभागी व्हा, ज्यांना व्हायचंय त्यांनी. आणि या माध्यमातून आपण विधवा प्रथा मुक्तीची चळवळ जी आहे ती आपण पुढे नेऊयात असं मला वाटतं. आणि ह्या विषयावर आपण सारे एकत्र येऊन विचारांचं आदान प्रदान करू, समस्या एकमेकांना सांगू, परस्परांना आधार देऊयात आणि या विषयावर लढूयात आणि मार्ग काढूयात. जय भारत.